एक स्वस्तात मस्त वॉटर पंप द्या हो. अहो पण स्वस्त पंप महाग पडतो. अरे च असं कसं? सांगतो ऐका. तुम्ही जर एखादा पंप त्याची विक्री किंमत कमी आहे म्हणून विकत घेतलात, वर्षभर वापरलात आणि वर्षाच्या शेवटी हिशोब केलात, तर तो लक्ष्मी लाडा पंप पेक्षा कितीतरी महाग पडतो. होय कसा? अहो लक्ष्मी लाडा पंपचा जीवन चक्र खर्च सर्वात कमी आहे. ते सांगतो ऐका. लक्ष्मी लाडा पंप बरोबर एखाद्या इतर ब्रँडेड पंपची आणि नॉन ब्रँडेड पंपची तुलना केली तर ती कशी होते ते आपण बघूया. 1 HP चा जर पंप घ्यायचा असेल तर लक्ष्मी लाडा पंपची किंमत सरासरी 10,000 रुपये असते. इतर ब्रँडेड पंपची किंमत 9,000 ते 11,000च्या दरम्यान. तर नॉन ब्रँडेड किंवा लोकल पंप जर घेतलात तर त्याची किंमत 6 ते 7,000 रुपये असते. म्हणजे लक्ष्मी लाडा पंप पेक्षा नॉन ब्रँडेड लोकल पंप किंवा इतर ब्रँडेड पंप स्वस्त आहे असं आपण म्हणूया. आता स्वस्त महाग कसा पडतो ते बघूयात. लक्ष्मी लाडा पंपच्या 1 HP पंपची कार्यक्षमता असते सरासरी 28%, इतर ब्रँडेड पंपची असते सरासरी 24% आणि नॉन ब्रँडेड लोकल पंप जर घेतलात तर त्याची असते सरासरी 20%. लक्ष्मी लाडा पंपची कार्यक्षमता तुलनेने जास्त असते. वर्षभर पंपाचा वापर सरासरी 1000 तास होतो असं आपण गृहीत धरूयात. आता 1 HP पंपाला पॉवर इनपुट किती लागतं ते बघू. लक्ष्मी लाडा पंपला लागतं 1.5 किलोवॅट, अदर ब्रँड पंपाला लागतं 1.75 किलोवॅट आणि नॉन ब्रँडेड लोकल पंपाला लागतं 2.10 किलोवॅट. लक्ष्मी लाडा पंपला पॉवर कमी लागते म्हणूनच त्याला पॉवर सेव्हर पंप म्हणतात. आता एका वर्षात म्हणजेच 1000 तासांना किती वीज लागणार ते पाहूयात. लक्ष्मी लाडा पंपला लागते 1,500 किलोवॅट, इतर ब्रँडेड पंपना लागते 1750 किलोवॅट आणि नॉन ब्रँडेड पंपना लागते 2100 किलोवॅट. आता तुम्हाला माहितीच आहे की विजेचा प्रति युनिट दर हा 12 रुपये आहे. त्यामुळे लागणारी वीज आणि प्रति युनिट दर याचा आपण गुणाकार केला तर पूर्ण एका वर्षासाठी विजेचा खर्च किती झाला हे कळेल. लक्ष्मी लाडा पंपला वर्षाला विजेचा खर्च 18,000 रुपये, इतर ब्रँडेड पंपला 21,000 रुपये आणि नॉन ब्रँडेड पंपला लागणार 25,200 रुपये. मग कोण स्वस्त कोण महाग? वर्षाच्या शेवटी लक्ष्मी लाडा पंप सगळ्यात स्वस्त ठरतो. इतर ब्रँडेड पंप लक्ष्मी लाडा पंप पेक्षा 3,000 ने महाग आहेत, तर नॉन ब्रँडेड किंवा लोकल पंप 7,200 रुपयांनी महाग पडतात. मला सांगा पंपाचं सरासरी वयोमान किती? पंपाचं सरासरी वयोमान असतं 10 वर्ष असं आपण जर समजा गृहीत धरलं तर 10 वर्षांचा इलेक्ट्रिसिटीचा खर्च किती होईल? तर लक्ष्मी लाडा पंपचा होतो 1,80,000, इतर ब्रँडेड पंपचा होतो 2,10,000 आणि नॉन ब्रँडेड किंवा लोकल पंपचा होतो 2,52,000 इतका. बरं, आता तुम्हाला माहितीये की लक्ष्मी लाडा पंपला सर्व्हिस मुळात खूप कमी लागते. त्यामुळे जर समजा सर्व्हिसिंगच्या खर्चाची आपण तुलना केली तर लक्ष्मी लाडा पंपला 10 वर्षात साधारण 3,000 रुपये खर्च येणार आहे. इतर ब्रँडेड पंपला येणार आहे साधारण 6,000 रुपये आणि नॉन ब्रँडेड पंपला साधारण 12,000 रुपये. 10 वर्ष एखादा पंप वापरण्यासाठी एकूण किती खर्च येणार आहे याची आपण तुलना केली तर लक्ष्मी लाडा पंपचा खर्च येतोय 1,83,000, इतर ब्रँडेड पंपचा खर्च होतो 2,16,000 आणि नॉन ब्रँडेड किंवा लोकल पंपचा खर्च होतो 2,64,000 रुपये. म्हणजे भाऊ कोण स्वस्त कोण महाग? इतर ब्रँडेड पंप लक्ष्मी लाडा पंप पेक्षा 10 वर्षात 33,000 रुपये महाग पडतात आणि नॉन ब्रँडेड किंवा लोकल पंप लक्ष्मी लाडा पंप पेक्षा 81,000 रुपयाने महाग पडतात. अहो म्हणूनच म्हणतो स्वस्त पंप नेहमी महाग पडतो आणि महागात पण पडतो.